लाडक्या बहिणींसाठी आली आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींनो, तुमची आजच अपेक्षा आता पूर्ण होणार आहे। कालपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। काल 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप झाले आहे। आपल्या मंत्री ज्या सर्व महिलांचे पैसे सोडण्याचं काम करतात, तर त्या मंत्री म्हणजे आदिती तटकरे काय म्हणाले तुम्हीच ऐका। योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं, त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्या पैकी 12 लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा। आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा त्यामुळे लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवा, कालपासूनच 1500 रुपये वाटण्यास सुरुवात झाली आहे। काल 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप झाले आहे। आज परत या 12 जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा आहे का लक्ष देऊन बघा। त्या 12 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला ओळीने सांगणार आहे आणि मागच्या लाडक्या बहिणींचं म्हणजे ज्यांचे 7,500 रुपये आधी मिळाले नव्हते त्यांना पण आता मिळायला सुरुवात झाली आहे। बघा, या कमेंट्स तुम्ही पाहू शकता, आम्हाला या कमेंट्स आले आहेत, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा। 7,500 रुपये पण आणि 1500 रुपये पण आले आहेत। बघा, ही तारीख तुम्ही बघू शकता। तर बघा, त्यानंतर आता सातारामधून एक कमेंट्स आले आहे, आता आजच आले 1500 रुपये, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब। त्यानंतरची कमेंट बघा, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, मला आजच 1500 रुपये आले, खूप खूप धन्यवाद। त्यामुळे पैसे येऊ लागले आहेत। तुम्हाला जर पैसे आले नसतील तर आता काय करायचे ते पण सांगतो आणि आज या 12 जिल्ह्यात पैसे येणार आहेत। त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टोटल 21 रुपयाचा हप्ता आता येणार होता, परंतु आताच नवीन सरकार स्थापन झालेले आहे, त्यामुळे त्यांचा अर्थसंकल्प येत्या 15 दिवसात होणार आहे। त्यानंतर पुढील येणारा 7वा हप्ता जो काय आहे ते तुम्हाला आता 21 रुपयांचा असणार आहे, असे एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय। त्यामुळे आज 12 लाख बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत। 12 जिल्हे आहेत, या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। स्वतः आदिती तटकरेंनी ही माहिती दिल्या, ज्या मंत्री आहेत ज्यांच्या हातात असतं की तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता कोणत्या तारखेला द्यायचं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा, 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का। कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर याचे काही स्क्रीनशॉट मी तुम्हाला आता दाखवलेत, कमेंट्स दाखवलेत। प्रत्येक जिल्ह्यामधून 1500 रुपये, काही महिलांना मागचे आले नसलेले 7,500 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। आदिती तटकरे मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं आहे की आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होणार आहे, म्हणजे काल, आज, उद्या असं 12 जिल्हे घेतले आहेत। प्रत्येक 12 जिल्ह्यामध्ये दररोज पैशांचे वाटप होत आहे। काल 12 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप झाले आहे, आज 12 जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा आज असेल तर आजच तुम्हाला हे 1500 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, काल 12 लाख महिलांना हे पैशांचे वाटप झाले आहे। असंख्य लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कालपासूनच जमा होतोय।
बघा आता लाडक्या बहिणींनो, काल काय झालं, अनेक महिलांच्या आम्हाला कमेंट्स आल्या की आम्हाला हे पैसे मिळाले, काही जणांना 1500 मिळाले, काही जणांना जे काय असेल ते 7500 मिळाले। बघा तुम्हाला जर 7500 मागचे मिळाले नसतील तर तुम्हाला आता 1500च्या जागी 7500 रुपये तुमच्या बँकेत येणार आहेत। बघा आज 12 जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत। 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर मग मात्र तुमच्या आता यासाठी 4 चुका असू शकतात। बघा तुम्ही जर या 4 चुका जर केला असाल तर तुम्हाला आता हे पैसे येणार नाहीत। कोणत्या चुका असणार आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा या जर चुका असणार तर तुमचे पैसे येण्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते। बघा कोणती अडचण आहे आणि कोणत्या चुका आहेत हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। बघा लक्षात घ्या, मागच्या 5 महिन्याचे जे 7500 रुपये तुम्हाला मिळाले नसतील तर आता हे पण पैसे आज किंवा उद्या जे 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आज असाल तर तुम्हाला आजच्या आज हे पैसे मिळणार आहेत, असं स्वतः उपमुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदेनी सांगितलंय। त्यामुळे जर तुम्हाला यामधील 5 पैकी 1 जर हप्ता राहिला असेल, मागचे हप्ते म्हणजे 5 महिन्याचे तुम्हाला जे काय असेल ते 7500 रुपये मागचे जर तुम्हाला मिळाले नसतील तर आज या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचं जिल्हा असेल तर तुम्हाला आजच्या आज सर्वच्या सर्व पैसे मिळणार आहेत। काल सकाळी 12च्या आसपास काही महिलांना पैसे आले आहेत, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे रात्री 10 वाजेपर्यंत काल 12 लाख बहिणींच्या खात्यात 12 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये, काही महिलांच्या मागचे जे आले नव्हते त्यांना 7500 रुपये जमा झाले आहेत। सर्वच्या सर्व आज तुम्हाला सांगतो बघा, हे 12 जिल्ह्यामध्ये जर आज तुमचा जिल्हा असेल तर मात्र तुम्हाला आजच्या आज पैसे मिळणार आहेत। जर आज नाही मिळाले तर उद्याच्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। मग ते 12 जिल्हे कोणते आहेत, तुम्हाला त्याची लिस्ट कोणती आहे सविस्तरपणे सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 12 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे। आता लाडक्या बहिणींसाठी तातडीची एक सूचना आहे, तुम्हाला जर अजून पण हप्ता आला नसेल 1500 रुपयाचा 6वा जो हप्ता आहे तो 21 येणार होता, परंतु अर्थसंकल्प अजून मांडलेला नाही त्यामुळे 1500 रुपये तुम्हाला दिलेला आहे। तर तुमच्या 4 चुका असू शकतात। बघा हे पहिल्यांदा सांगतो की तुम्हाला 21 रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री जे होते पहिलाचे ते एकनाथ शिंदेनी केलं होतं, परंतु अर्थसंकल्प अजून मांडलेला नाही त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये 6वा हप्ता हे देण्यात येणार आहे। आज किंवा उद्या तुम्हाला येणार आहे। जर काही लाडक्या बहिणींना काल सुद्धा आलेलं आहे, जर आले नसेल तर 12 जिल्ह्यामध्ये आज येणार आहे। 12 जिल्हे कोणते आहेत नक्की बघा। परंतु काय झाले, हे अर्थसंकल्प झाल्या तुम्हाला 21 रुपये जे बोलले होते, आश्वासन दिले होते, तर ते तुम्हाला 7वा हप्ता 21 रुपयाचा असणार आहे, तो तुम्हाला पुढील 7वा हप्ता देणार आहेत। आता 1500 रुपये देणार आहेत। परंतु जर तुमच्या बँकामध्ये किंवा इतर ठिकाणी या 4 चुका असतील तर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत। कोणत्या चुका असणार आहेत ते पण सांगणार आहे आणि 12 जिल्हे कोणते असणार आहेत ते पण सांगणार आहे। लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिला अगोदरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या किंवा त्यांना अगोदरच्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये फक्त आता 1500 रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना पैसेच मिळाले नाहीत अजूनपर्यंत त्यांना 7500 आणि हे 1500 असे टोटल 9000 देखील तुम्हाला आता दिले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत ज्यामध्ये आजच पैसे वाटण्याचं काम सुरू होणार आहे, बघा लक्ष देऊन अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण आता समजा तुमचं बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले, समजा काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा पण झाले असतील, परंतु तुम्ही जर चेक करायचं विसरून गेला असाल आणि बँकेत तुमच्या पैसे येऊन पडला असेल तर ती सरकारची चुकी नाही। तुम्ही कसं चेक करायचं ते सांगतो बघा। यावरती आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बँकेत तुमचं पासबुक घेऊन जायचं आहे आणि त्यावेळी तिथं मॅनेजर असतात, कॅशियर जे असतात, त्यावेळी तुमचा अकाउंट नंबर त्यांना सांगायचा आहे। जर तुमच्या बँकेमध्ये आधीचे पैसे आणि हे जर एक्स्ट्रा पैसे जर 1500 रुपये तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला हे पैसे आलेत असं समजायचं आहे। जर तुम्हाला दिसत नसतील तर आज या 12 जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे। ते 12 जिल्हे कोणते आहेत ते मी सांगणार आहे। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आपल्या जिल्ह्यात टोटल 36 जिल्हे आहेत, त्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने जे छोटे जिल्हे आहेत ते पहिल्यांदा धरले जात आहेत। काल 12 छोट्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप झालं आहे, आज 12 छोट्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होणार आहे। 12-12-12 असं 3 दिवसात पैशांचे वाटप होणार आहे। आज 12 जिल्ह्यात कोणते असणार आहेत बघा, ती सविस्तरपणे तुम्हाला त्या जिल्ह्यांची नाव सांगतो बघा। त्यामध्ये आता बघा, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, तिसरा जिल्हा आहे ती म्हणजे रायगड, चौथा जिल्हा आहे ती म्हणजे रत्नागिरी, 5वा जिल्हा आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग, 6वा जिल्हा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बघा 7वा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव, 8वा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, 9वा जिल्हा आहे तो म्हणजे
नांदेड, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, 11वा जिल्हा आहे तो म्हणजे बीड आणि 12वा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्या आता या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर आजच तुम्हाला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।